हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अंकिता आपलं ह्या छानशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. हो, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, छान-छान लाईक करता आणि छान-छान कमेंट्स करता. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आपले व्हिडिओ आणि असेच बघत राहा. चला व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही आज बघितलात, की आपण थोडंसं सकारात्मक विचारांबद्दल मी इथे बोलणार आहे. चला अशा किती माझ्या मैत्रिणी आहेत, की त्यांना म्हणजे एक निगेटिव्हिटी असते, डोक्यात खूप विचार असतात. थोडंसं बोलते म्हणजे त्यांचं पण मन थोडंसं हलकं होईल, थोडंसं विचार करतील त्या गोष्टीवरती. आणि हो, जर आपण स्वतः सकारात्मक राहिलं, आपलं आयुष्य हे खरंच वेगळंच होऊन जाणार. जर आपण नेहमी निगेटिव्ह राहिलो, विचार करत राहिलो वाईट गोष्टींचा, तर मग आपल्यासोबत तसंच घडतं. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार हा करायचा असतो. बघा, पहिलं म्हणजे आपण आयुष्य आपलं कसं जगतोय. म्हणजे आपण पहिली गोष्ट म्हणजे लोकांचा विचार करायचाच नाही. लोकं काय म्हणतील? ह्याच्यातच आपलं आयुष्य अर्धं निघून जातं. खरं सांगते. बघा, आपल्या मनाला जे वाटेल ना, ते आपण नेहमी करायचं आणि आपल्या मनाला तर माहितीच असेल ना, की ते आपण चांगलं करतोय म्हणून. मग का लोकांचा विचार करायचा? आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख हे नेहमीच येत राहतं. बघा, काही दिवस तर खूप छान जातात. इतके छान जातात, की आहाहा! असं वाटतं, की अरे बापरे! हे दिवस आपले असेच राहिले पाहिजेत. पण ते असेच राहतात का? जेव्हा सुख येतं ना, त्याच्या पाठोपाठ आपलं हे दुःख हे असतंच आणि जेव्हा दुःख येतं, त्याच्या पाठोपाठ हे सुख असतंच. म्हणून आयुष्य आपण मस्त एकदम एन्जॉय करत जगायचं. बघा, दुःख आलं तरी पण सुखाची तर वाट आपण बघतच असतो ना, की बापरे! हे दुःख कधी निघून जातंय आणि परत आपल्या वाट्याला कधी सुख येतंय. असंच काहीतरी असतं. म्हणून मग काय करायचं माहिती आहे का? अशावेळी एकदम मन आपलं स्थिर ठेवायचं. जेव्हा आपल्या मागे दुःख असेल किंवा आपण विचार करत असेल, की "अरे, हे काय होतंय आपल्याबरोबर?" त्यावेळी फक्त शांत राहायचं. नामस्मरण करा. अगदी सर्वात अतिउत्तम हा प्रयोग आहे आपला, की नामस्मरण करायचं. देवासमोर थोडंसं 2 शब्द जरी नामस्मरण तुम्ही केलात ना, तरी बघा तुमचं मन खूप शांत होईल. हो, मनात आपल्या विचार येतातच हो. ते कितीही आपण काहीही आपण विचार केला, की नाही, नाही आपल्याला विचार नाही घ्यायचेत मनात, पण ते मनात येणारच, हो की नाही? पण जर तुम्ही आपलं स्थिर राहून आपलं मनाला स्वतःला विचारलात, की ठीक आहे, हेही दिवस आपले निघून जातील. बघा मग खरंच तुम्हाला असं वाटेल, की हां, चल ठीक आहे, हेही दिवस निघून जातील आणि आपले चांगले दिवस लवकरच येतील. त्याच्यावरूनच आपण आपल्या आयुष्याची दिशा ठरवू शकतो. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीने जगू शकतो हे आपल्याकडेच असतं. आपणच आपल्या आयुष्याची दिशा आणि म्हणजे जगण्याची कला ही आपण आपल्या हातात असते. नेहमी सकारात्मक विचार करा. बघा आता सकारात्मक म्हणजे काय, नेहमी आपलं चांगलंच होईल असं तर अजिबात नसतं. हो की नाही? कोणतीही अडचण आली तर तिच्यावर आपण शांत राहून काय उपाय करू शकतो आपण, तो विचार करायचा. तो विचार प्रयत्न शोधण्याचा प्रयत्न करायचा. यालाच तर सकारात्मक विचार करणं असं म्हणतात. बघा, एक साधं-सुधं सकारात्मक एक उदाहरण तुम्हाला सांगते. बघा, जर आपण सकाळी लवकर उठलो आणि आपल्या स्वतःला सांगितलं, की माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्याच विचाराने केली आहे ना, तर तुमचा दिवस पण हा चांगलाच जाणार आहे. म्हणूनच सकारात्मक विचार करणं हे खूप गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे निगेटिव्ह विचार येत असतील, तरीही त्याचा तुम्ही विचार करू नका. सकारात्मक विचार करा. त्या गोष्टी बाजूला ठेवा आणि सकारात्मक विचार करा. बघा तुमच्याबरोबर चांगलंच घडणार. बघा, आता आपल्याकडून कुठली चूक झाली, हां, चुकीबद्दल आपण किती विचार करत असतो ना, की "अरे बापरे! माझ्याकडून ही चूक झाली." एक उदाहरण सांगते चला. बघा, एकदा सासू आणि सुनेबद्दल आहे हां. सासू आहे ना जाते फिरायला. फिरायला गेलेली असते, तर त्या घरी येत असतात. घरी येत असतात, तर सुनेने विचारलं, की "आई, आज जेवायला मी काय बनवू? तुम्ही लोकं घरी येताय तर." सासूने सांगितलं, की "अशी-अशी भाजी बनव, डाळ-भात बनव आणि तू आपलं जेवण तयार ठेव म्हणजे आम्ही आल्या-आल्या जेवायला बसणार आहे." बरं, आता सुनेने सगळं जेवण वगैरे सगळं केलेलं होतं हां. आता जसं तिने सांगितलंय तसं त्या सुनेने सगळं केलंय. बरं, पण
आता सासू घरी आल्यात, हातपाय धुतले स्वच्छ आणि बसल्या जेवायला. जेवायला बसला, सुनेने त्यांचं ताट वाढलं, त्यांना पुड्यात दिलं आणि बघतायत तर काय, भाजी मी तुला दुसरी करायला सांगितलेली, तू कुठली दुसरीच केलीस? तर तिला असं वाटतं, "अरे बापरे! माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली." पण ती चूक आहे काय हो? ठीक आहे ना, तुझ्या ऐकण्यामध्ये थोडासा फरक झाला असेल. बरं ठीक आहे, चल आता चूक झाली आहे, तर ह्या चुकीतून तू पुढे काहीतरी सुधारणा करू शकतेस ना. आणि एवढं काय, भाजी थोडीशी आपली चुकली गेली किंवा तिला ऐकण्यामध्ये काय फरक पडला असेल, तर त्याच्यामध्ये एवढं टेन्शन घेण्याची काय गोष्ट आहे? तर मला एकच म्हणायचं आहे, चूक होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. चुका झाल्या तर त्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, नव्याने आपण काय सुरुवात करायची आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. बघा, अपयश म्हणजे ही शेवटची पायरी अजिबात नसते, तर ती यशाकडे जाण्यासाठी एक नवीन पायरी तयार होत असते. म्हणूनच जरी आपल्याकडून चुका झाल्या ना, तरी त्या आपण पुढे कशा दुरुस्त करायच्या, त्याच्यावर आपण पुढे काय काम करायचं, तर हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पण तुम्ही एक तुमचा पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे तुम्ही सकारात्मक राहू शकता. बघा, कधी-कधी आहे ना, आपण एकमेकांची तुलना करत असतो. आपल्या स्वतःशीच करत असतो, की "अरे बापरे! हिच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही आहे." तुमच्याकडे नाही आहे, तिच्याकडे आहे. उद्या तिच्याकडे नसेल, तुमच्याकडे असेल. म्हणून तुम्ही त्या गोष्टींचा विचार करणार का? त्या गोष्टींबद्दल विचार करून आपण आपली एनर्जी लो करणार का? काय होणार ह्याच्यामध्ये? आपल्याला स्वतःला त्रास होणार आहे ना ह्या गोष्टीचा. कारण प्रत्येक माणसाचा प्रवास हा वेगळा असतो. खरंच वेगळा असतो. आपण त्याच्याकडे तेवढं आहे म्हणून आपल्याकडेच असलंच पाहिजे असं अजिबात नसतं. अहो, आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही आहे, असा विचार करून जगा. खरंच सकारात्मक विचारात तुम्ही जगत राहाल. तेच सांगते, दुसऱ्यांचं यश पाहून जगण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा, आपण आपल्यामध्ये काय यश मिळवू शकतो. तर त्या जगण्याला तुमच्या काहीतरी अर्थ नक्कीच बनेल. दुसऱ्यांचं यश पाहून निराश होण्यापेक्षा त्यातून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो, हे नक्की बघा. बघा, तुम्ही सकारात्मक जगायला सुरुवात कराल. बघा, आपल्यामध्ये कृतज्ञता ही नक्की असावी. कृतज्ञ म्हणजे काय? म्हणजे म्हणतात ना, आपल्यावरती असणारे उपकार, आपण त्यांचे आभारी आहोत, असं म्हणतो ना आपण, ती कृतज्ञता. तर ती खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ना कुठे जायची गरज नाही आहे. फक्त आपण देवासमोर जरा 2 मिनिटं उभे राहिलो आणि देवाचे आभार मानले, की बाबा आमच्या कुटुंबासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी किंवा आम्हाला प्रत्येक क्षण छोट्या-छोट्या आनंदासाठी आपण देवाचे नेहमी धन्यवाद करायला पाहिजे. त्यामुळे सुद्धाही आपलं मन अगदी शांत आणि अगदी आनंदी राहतं हां. बघा, लक्षात ठेवा, आनंद हा मोठ्या-मोठ्या गोष्टींमध्ये अजिबात नसतो. तो तर आपल्या छोट्या-छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. कुटुंबासोबत घालवलेले क्षण आणि मित्रांसोबतचे क्षण, अहो त्यांच्याबरोबर हसण्याचा क्षण, त्यांच्यासोबत गरम-गरम आपण टपरीवरती गेल्यावर चहा पितो. चहा पिताना आपल्या किती साऱ्या गप्पा होतात. तर ते घालवलेले क्षण, पुन्हा पाऊस आला असेल आणि तेव्हा आपण चहा पितोय, गरम-गरम भजी खातोय. आहाहा! काय ते क्षण असतात हो. ह्यामध्ये पण सगळा आनंद दडलेला असतो. हे क्षण आपण सगळे लक्षात ठेवायचे. नकारात्मक विचार केला तर आपण तोच विचार करणार. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा. म्हणजे पॉझिटिव्ह राहिलात तर आपल्याकडे नेहमी सकारात्मक ऊर्जाच असणार आहे. नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येणारच नाही. कारण की सकारात्मक ऊर्जेचा इतका सारा जोर असतो ना, तो नकारात्मक ऊर्जेला कधीच जवळ करत नाही. आणि त्यामध्येच हा भरपूर सारा आनंद दडलेला असतो. म्हणूनच चला, आजपासून एक छोटासा संकल्प करूया. कोणतीही परिस्थिती आली तरी आपण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करूया. स्वतःवर विश्वास ठेवूया आणि प्रत्येक दिवस नव्याने जगूया. थोडक्यात काय हो, तर चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कर्म यामुळेच आपले आयुष्य खूप सुंदर बनते. बाकी काय नसतं हो. आपण विचार जर आपले चांगले ठेवले ना, तर काही कोणाची हिंमत नाहीये आपल्याकडे निगेटिव्ह येण्याची किंवा आपल्याला वाईट बोलण्याची. जर आपणच स्वतः पॉझिटिव्ह राहिलो तर कशाला कोण काय म्हणणार आहे. खरं सांगते, हे माझे विचार आहेत आणि माझे विचार मी खरंच एक
छोट्याशा ह्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर व्यक्त केलेत. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या मताला सहमत असाल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा की हाय आणि माझी मैत्रीण किंवा एक सखी म्हणून लिहिलात ना तरी मला खूप आनंद होणार आपल्या ह्या व्हिडिओसाठी हां. बरं, आता आहे ना तुम्हाला खरं सांगू का, मी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करते. म्हणजे मी नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचाच प्रयत्न करते. जसं तुम्हाला त्रास आहे तसा मलाही त्रास असतोच. पण आपण ते निगेटिव्हिटी जवळ घ्यायचीच नाही. ती आली तरी काही क्षणासाठी येते. आपण जर तिला जवळ घेतलं तर ती आपल्या जवळच राहणार. पण आपण जर तिला लांब केलं ना तर आपण नेहमी आनंदीच राहू आणि तुम्ही पण आनंदीच राहा. जर मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर नक्कीच बघा, थोडंसं ऐकून बघा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला असे व्हिडिओ बनवलेले आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स करा. चला, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया. बाय सखी.